सकारात्मक विचार आयुष्यात यश आणि आनंद आणतात. आपणा सर्वांना स्वप्न पाहायला हवी, कारण ती सत्यात उतरवण्याची ताकद ही आपल्यात असते. शक्य आहे हे एकदा ठरवलं की अशक्य असं काहीच राहत नाही. यासारखे विचार मनातील आत्मविश्वास वाढवतात. संकटांना संधी समजून जगणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे ही सुद्धा सकारात्मकता आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजपासून 10वी आणि 12वीच्या मुलांची एक्झाम चालू झालेली आहे. त्या सर्व मुलांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून ऑल द बेस्ट. तर आजचा व्हिडिओसुद्धा त्याच बाबतीत आहे. आता लवकरच बाकी मुलांच्यासुद्धा एक्झाम चालू होणार आहेत आणि मुलांच्या एक्झाम असल्या की आईचं काम दुप्पट वाढतं. मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो आणि घरातलं कामसुद्धा करावं लागतं. अशावेळी आपण जर काही पूर्वतयारी करून ठेवली तर मग सर्व काम सोपं होतं. रोजचा स्वयंपाक करताना उपयोगी पडतील अशा काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांना कितीही ट्यूशन लावलेलं असो किंवा त्यांचा स्कूलमध्ये चांगला अभ्यास झालेला असो, एक्झामच्या वेळी आईला लक्ष द्यावंच लागतं आणि घरातले कामंसुद्धा असतात. तर अशावेळी आपण अशा प्रकारे थोडीफार पूर्वतयारी करू शकतो. तर इथे मी कोथिंबीरीच्या जुड्या आणलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा आणलेल्या आहेत. आपल्याला प्रत्येक पदार्थांसाठी कोथिंबीर लागते. शिवाय अशावेळी जर कोथिंबीरीची वडी वगैरे बनवून ठेवली तर तोंडी लावण्याचा एक पर्यायसुद्धा होतो. तर त्यामुळे इथे मी जे काही भाज्या वगैरे होत्या त्या आणल्या होत्या. कांदे, बटाटे, लसूण वगैरे अशा बऱ्याचशा भाज्या वगैरे माझ्याकडे आणून मी त्या साफ करून ठेवल्या होत्या. म्हणजे आपल्याला किती दिवसांसाठी भाज्या आणायच्या असतील, जर तुमच्याकडे आठवडी बाजार असेल किंवा रोजच्या रोज जर भाज्या भेटत असतील तर तुम्ही त्यानुसार तुमचं जे प्लॅनिंग आहे तर ते ठरवू शकता. तर त्यानुसार मी ज्या भाज्या होत्या त्या आणून सर्व भाज्या धुवून आणि सुकवून ज्या डब्यामध्ये मी भरून ठेवते नेहमी, तर त्यामध्ये भरून ठेवल्या. हे असे प्लास्टिकचे जे कंटेनर आहेत तर ते मी ऑनलाईन घेतलेले होते. तर याच्याविषयी सुद्धा मला बऱ्याचशा कमेंट होत्या. तर हे जे कंटेनर आहेत ते खूप उपयुक्त आहेत आणि यामध्ये आपल्या ज्या उभ्या वगैरे भाज्या म्हणजे गाजर, पडवळ, शेवग्याच्या शेंगा वगैरे ह्या अगदी छान राहतात. तर मी कोथिंबीर, पुदिना आणि इतर पालेभाज्या ज्या होत्या तर त्यासुद्धा आणून व्यवस्थित ठेवून दिल्या होत्या. तर हे सर्व मी एकदमच एकाच व्हिडिओमध्ये एवढं शेअर केलं तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. तर त्यामुळे अगदी छोटे छोटे क्लिप्स घेऊन आणि फास्ट करून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आपल्याला माहीत असतं की आपल्याला ज्या म्हणजे वस्तू लागणार आहेत, म्हणजे जे काही लिंबू म्हणा किंवा अद्रक, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता ह्या रोजच्या वापरातील गोष्टी आहेत. तर त्या आणल्या होत्या आणि त्याचबरोबर ज्या भाज्या आपल्याला बनवायच्या आहेत म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये, तर त्याचंसुद्धा म्हणजे लिस्ट काढून त्याप्रमाणे भाज्या आणून त्या व्यवस्थित कशा राहतील 4-8 दिवस, तर त्या पद्धतीने प्लॅनिंग करून सर्व आणून या पद्धतीने मी व्यवस्थित साफ करून वगैरे ठेवून दिलं होतं. तर यामुळे सुद्धा आपल्याला रोज काय भाजी बनवायची आणि साफ करायचं हे सुद्धा टेन्शन राहत नाही. तर या पद्धतीने मी जे काही आणलं आणि सुकवून सुद्धा ते व्यवस्थित ठेवलं होतं. तर माझं भाजीचं काम संपलं. त्यानंतर कांदे, बटाटे किंवा लसूण असेल तर तो पण आपल्याला व्यवस्थित लागतो, तर तो पण व्यवस्थित साफ वगैरे करून हा ठेवून दिलेला आहे. आता सध्या मार्केटमध्ये ओले जे कांदे आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि मला एका ठिकाणी जुने कांदे भेटले, ते सुद्धा मी व्यवस्थित ठेवून घेतले. भाज्यांचं काम झालं आणि कांद्या बटाट्यांचं झालं. त्यानंतर आता आपल्याला रोज आमटी किंवा वरण बनवायचं असतं. तर त्यासाठी मी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून एका बरणीमध्ये भरून ठेवते आणि रोजच्या जेव्हा आपण कुकर लावतो तर त्यातील 1 वाटी घेऊन आपण वरण बनवायचं असो किंवा आमटी बनवायचं असेल घेऊ शकतो. तर रोजच्या रोज या डाळी काढून घ्यायच्या, या बरण्याखाली घ्यायच्या. तर त्यापेक्षा जर आपण एकाच वेळी आपल्या प्रमाणानुसार, म्हणजे मी तुरीची डाळ थोडी कमी वापरते, मसूर डाळ आणि मूग डाळ थोडी जास्त प्रमाणात वापरते आणि ते मिक्स करून एका बरणीमध्ये भरून ठेवते. मग यामुळे काय होतं की ही बरणी हाताशी ठेवली तर पटकन ही डाळ घेऊन आपण कुकर लावू शकतो. गोष्टी आपल्याला साध्या वाटतात पण यामुळे सुद्धा आपला वेळ वाचतो. तर माझं हे सुद्धा काम झालेलं आहे. आणि आपल्याला अशी जर वरण किंवा आमटी बनवायची असेल तर आपल्या प्रमाणानुसार त्यातील थोडं भांडभर ही डाळ घेऊन आपण आमटी किंवा डाळीसाठी कुकर लावू शकतो.
त्यानंतरची पुढची पूर्वतयारी म्हणजे आपल्याला जेव्हा आपण भाजी बनवतो तर आपण मसाले वापरतो. तर त्यावेळी काय करायचं की रोजच्या रोज अशा बरण्या काढत बसायचं किंवा मग मसाल्याचा डबा काढत बसायचं. तर त्यापेक्षा मी काय करते, असा एक बाऊल घेते आणि त्यामध्ये जे मसाले असतात म्हणजे हळद असेल किंवा लाल मिरची पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर असेल, जिरा पावडर, धना पावडर असेल किंवा मग जे आपलं हिंग असेल, तर ते सर्व आपल्याला 8 दिवसांसाठी आपण हे बनवून ठेवतो आहे की किती दिवसासाठी बनवून ठेवतो आहे. तर त्या अंदाजाने असा जो पावडर मसाला आहे तर तो एकत्र करून ठेवते आणि एकत्र करून एका बरणीमध्ये ठेवून त्याच्यावरती मी मिक्स मसाला असं लेबल लावून ठेवलेलं आहे. तर हा मसालासुद्धा आपल्याला बऱ्याचशा भाज्यांसाठी हवा असतो. म्हणजे सुका कोबी, सुका फ्लावर किंवा मटकीचं जे मोडं असतं किंवा कोणतंही जे मोडं असतं तर त्या भाज्यांवरती किंवा इतर तुम्ही कोणत्याही भाज्यांवरती, रोजच्या भाज्यांवरती पनीर भुर्जी असेल, अंडा भुर्जी असेल तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. तर प्रत्येक वेळी अशा बरण्या काढून आपले जे म्हणजे स्वयंपाकाचे हात असतात तर ते बरण्यांना लागतात. तर तसं होऊ नये यासाठी आपल्या प्रमाणानुसार एका जर बाउलमध्ये आपण हे मसाले काढले आणि तुम्हाला हवं असेल तर अगदी अर्धा चमचा मीठसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. हे सर्व काढून एका बरणीमध्ये भरून त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्स करू शकता. इथे जो गरम मसाला पावडर मी वापरलेली आहे तर तो गरम मसाला मी घरच्या घरीच बनवलेला आहे. तुम्हाला जर याचीसुद्धा रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. घरच्या घरीसुद्धा आपण अगदी छान गरम मसाला बनवू शकतो. तर इथे आपला हा जो मिक्स मसाला आहे तर तो बनवून तयार झालेला आहे. त्याच्यावरती मी असं लेबल लावून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला एवढ्या सर्व भरण्या काढण्याची गरज लागत नाही. फक्त एक बरणी काढली की आपलं काम होऊन जातं आणि अगदी हाताशी ठेवायची म्हणजे मग आपल्याला पटकन वापरता येते. त्यानंतर आपण पाहतोय की आपल्याला वेलची पावडरसुद्धा एकदम अशी बनवून ठेवायची आहे. मला तर वेलची पावडर थोडी जास्तच लागत असते कारण मला मावा केकची ऑर्डर असते किंवा मग लाडूसाठी वगैरे वेलची पावडर लागते. तर मी जास्त प्रमाणात बनवून ठेवते आणि त्याची टरफलं न काढता वेलची तव्यावरती म्हणजे गरम तवा किंवा गरम भांड्यावरती गरम करून थोडीशी थंड करून या पद्धतीने सालासह त्याची पावडर बनवते. यामुळे याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो. तर अशी पावडरसुद्धा एकदाच आपण बनवून ठेवायची म्हणजे मग प्रत्येक वेळी आपल्याला 4-4 वेलची घेऊन सोलून त्याची पावडर बनवण्याची गरज लागत नाही. आणि त्यामुळे जे टरफलं आहेत अशा वेळी आपण टरफलं बारीक करत नाही तर ती चायपत्तीमध्ये वगैरे टाकतो आणि ज्या वेलच्या आहेत तर त्याचा जास्तीचा सुगंध हा त्याच्या टरफलामध्येच असतो. मग एकदम जर आपण पावडर बनवली तर आपला जास्त फायदाच होतो कारण टरफलसुद्धा आपण वापरू शकतो. त्यामुळे अशी वेलचीची पावडर आपण एकदाच बनवून ठेवायची. त्यानंतर आपल्याकडे जेव्हा फ्री वेळ असतो किंवा आपण TV पाहत असतो किंवा मोबाईलवरती आपल्या आवडीचं काही पाहत असतो तर त्यावेळी असंच बसून न राहता आपण जर लसूण सोलून ठेवला तर TV पाहता पाहता किंवा मोबाईल पाहता पाहता आपलं मनोरंजनसुद्धा होतं आणि त्याचबरोबर आपलं कामसुद्धा होतं. आणि लसूण हा असा आहे की आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हटलं तर अगदी पहिल्यांदा आपण लसूण किंवा कांदे सोलतो. तर त्यामुळे काय होतं की लसूण आपल्याकडे हाताशी असेल तर भाजीला फोडणी टाकायची असो किंवा मग वाटण बनवायचं असो मग आपल्याला स्वयंपाकामध्ये अजिबात वेळ होत नाही. तर लसूण सोलून झाला त्यानंतर मी म्हणत नाही की अगदी तुम्ही जास्त प्रमाणात कांदे सोलून ठेवा. 1-2 वेळाच्या वापरासाठी कांदे आपण सोलून थोडेसे पाण्यात टाकून ठेवायचे. कारण आत्ताचे हे जे जुने कांदे आहेत आता नवीन कांदेसुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत पण जे जुने कांदे आहेत तर त्याला आतमध्ये थोडासा काळपटपणा आहे आणि देशी कांदे आहेत म्हणून मी ते घेऊन आली पण आतमध्ये थोडेसे काळे होते. तर या पद्धतीने मी 5-6 कांदे म्हणजे मला मसाला बनवायचा होता त्यासाठी आणि आत्ता आणि सकाळी होतील एवढे वापरासाठी कांद्याची पाठीमागची आणि पुढची जी देठ आहेत तर ती काढून थोडा वेळ त्यांना पाण्यामध्ये टाकून ठेवली. आणि असं केल्यामुळे हे जो देशी कांदा असतो तर तो थोडा जास्त तिखट असतो, त्याच्यातील तिखटपणा पण कमी होतो आणि त्याचा जो काळपट भाग असतो तर तो सुद्धा धुतला जातो. थोड्या वेळासाठी याला असं झाकून ठेवायचं आणि त्याची टरफलं काढून कांदे धुवून घ्यायचे. तर या पद्धतीने हे कांदे मी असे धुवून घेतलेले आहेत. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे कांदे ठेवून द्यायचे. म्हणजे कांदे आपण पॅक करून ठेवतो आहे फ्रीजमध्ये जरी ठेवणार असू तरी. आणि शिवाय काचेच्या बरणीमध्ये म्हणजे या काचेच्या कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत आणि एकदम एअरटाईट आहेत त्यामुळे फ्रीजमध्ये 1-2 वापरासाठी जर ठेवलं तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि त्यानंतर थोडेफार बटाटेसुद्धा उकडलेले आपल्या हाताशी ठेवायचे म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी जर काही बनवायचं
बनवायचं असेल तर आपण पटकन बनवू शकतो. तर त्यामुळे इथे मी 4-5 बटाटे असे उकडून ते सुद्धा अगदी एअरटाईट जो डबा आहे फूड ग्रेड प्लास्टिकचा आहे टपरवेअरचा, तर त्याच्यामध्ये भरून असे ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही आता इथे मी तुम्हाला दाखवते की रात्री या पद्धतीने मी कांदे सोलून ठेवले होते आणि बटाटेसुद्धा उकडून ठेवले होते. पटकन मिरच्या आणि जे आपला कढीपत्ता आहे तर तो घेऊन आपण पटकन भाजी बनवू शकतो. तर हे काम झाल्यानंतर अजून महत्त्वाचं काम म्हणजे आपण लसूण ऑलरेडी सोलून ठेवलेला आहे आणि त्यानंतर अद्रक घेऊन आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवायची आहे. कारण अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला स्वयंपाकामध्ये हवी असते. व्हेज बनवायचं असो किंवा नॉनव्हेज बनवायचं असो किंवा मग एखादा नाश्त्यासाठी सुद्धा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ही हवी असते. तर इथे मी हे जे अद्रक होतं तर ते अद्रक घेतलं, छान धुवून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मला लसूण म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट बनवायसाठी जो लसूण हवा होता तो मी एकदा वेगळ्याच बरणीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवला होता आणि बाकीचा सर्व लसूण मी फ्रीजमध्ये काचेच्या कंटेनरमध्ये टाकून ठेवून दिला होता. हे जे अद्रक आहे तर त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. अद्रकसुद्धा छान जून असं अद्रक आहे, त्याचा अगदी छान सुगंध येतो आहे. तर याचं सालंसुद्धा आपण वापरू शकतो, याची पावडर करून सुकवून वापरू शकतो किंवा मग मी आता याला 2-3 वेळा चहासाठी वापरण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यानंतर हे अद्रकचे असे तुकडे करून घ्यायचे. आपण जेव्हा अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतो तर तेव्हा आपल्याला 1:2 प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला लसूण हा दुप्पट घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्ध्या पटीला अद्रक घ्यायचा आहे आणि अशा प्रमाणात आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवू शकतो. अगदी छान 8 दिवसासाठी टिकते सुद्धा. शिवाय यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही. अगदी नॅचरल प्रिझर्वेटिव्ज वापरून आपण ही अद्रक लसूणची पेस्ट जास्त दिवसांसाठी बनवून ठेवते. तर यासाठी यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण बनवतो आहे तर त्यामध्ये मीठ, हळद आणि तेल हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ज म्हणून काम करतात आणि आपली अद्रक लसूणची पेस्ट अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकते. आणि या पद्धतीने मी इथे बनवून घेतले. 8-10 दिवसासाठी मला ही अद्रक लसूणची पेस्ट छान पुरणार आहे आणि अद्रकच्या वरती जे साल होतं तर ते मी काढून घेतलेलं आहे. तर हे मी चहामध्ये टाकण्यासाठी एका छोट्या कंटेनरमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि या डब्यामध्ये हा सुद्धा टपरवेअरचा डबा आहे. तर यामध्ये मी ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून ठेवलेली आहे आणि हे आपण 8 दिवसांसाठी वापरू शकतो. तर हे कामसुद्धा आपलं झालेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान पेस्ट याची बनून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या ज्या बरण्यांमध्ये आपण जे साहित्य भरतो तर राशन भरून झाल्यानंतर जे काही आपल्या बरण्यांमधलं संपलेलं आहे तर त्या बरण्या साफ करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये जे भरून ठेवतो तर ते भरून ठेवायचं. जर पाकिटं भरून ठेवली तर प्रत्येक वेळी शोधावी लागतात. त्यामुळे आपल्याकडे जर कोणत्या बरण्या असल्या तर त्यामध्ये आपल्याला ते भरून ठेवायचं म्हणजे पटकन आपल्याला दिसतं आणि सापडतं सुद्धा. तर त्यामुळे जे काही मला रिफिल करायचं होतं तर ते मी रिफिल करून घेतलं आणि सर्व ज्या बरण्या वगैरे होत्या तिकडे थोडा आपल्याला नजर मारायची की कशामध्ये काय आहे किंवा काय रिफिल करायचं आहे. तर ते असं केल्यामुळे काय होतं की 8-10 दिवसांसाठी आपल्याला काही टेन्शन राहत नाही कारण आपण सर्व काही रिफिल करून ठेवलेलं असतं. हे प्लॅस्टिक कंटेनर आहे तर ते सुद्धा मी ऑनलाईन घेतलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितलं जो मी ऑनलाईन रॅक आणि ऑनलाईन या ज्या बरण्या घेतलेल्या आहेत त्याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही सर्वांनी अगदी छान प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. अगदी छान या बरण्या आहेत. 3-4 वर्ष झालं मी या बरण्या वापरते. 4 वर्ष होऊन गेली. अगदी छान टिकल्यासुद्धा आहेत आणि या ट्रान्सपरंट असल्यामुळे यामध्ये आतमध्ये काही ठेवलं आहे हे आपण सहज पाहू शकतो. त्यानंतर आपल्या घरी जर लहान मुलं असली तर त्यांचा जो खाऊ असतो म्हणजे नाश्त्यासाठी जो आपण त्यांना जो खाऊ आणतो तर तो सुद्धा आठवणीने आणायचा आणि तो सुद्धा आपण व्यवस्थित असा पॅक करून ठेवायचा. हा जो कंटेनर आहे तर तो मला डीमार्टमध्ये मी तुपाचे जे पॅकेट्स आहेत तर ते घेतले होते. त्याच्यासोबत फ्री भेटलेला होता तर तो मी व्यवस्थित साफ करून हा जो खाऊ आहे नाश्त्यासाठीचा तर तो या असाच न ओतता असंच जे पॅकेट आहे
तसंच ठेवून दिलेलं आहे. आणि मग काय होतं की मुलांचे एक्झाम असतात तर तेव्हा त्यांना त्यांचा मूडचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यांच्या आवडीचं जर काही नाश्ता त्यांना दिलं तर ते सुद्धा खुश होतात. तर ते सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे की आपल्या मुलांना ॲटलिस्ट म्हणजे एकतरी त्यांचा आवडीचा पदार्थ जरी तो थोडा जंक फूड आपल्याला वाटत असेल तरी एकतरी त्यांच्या आवडीचा पदार्थ एक्झाममध्ये त्यांना द्यावा. म्हणून ते सुद्धा मी रिफिल करून घेतलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला जो मसाला डबा आहे तर तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित रिफिल करून घ्यायचा आहे. तर बऱ्याच जण असा जो स्टीलचा मसाल्याचा डबा असतो तर त्यामध्ये जे पावडर मसाले असतात तर ते ठेवतात. मी माझ्या सोयीनुसार ठेवते. आपण सर्वांनीच आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं योग्य वाटतं तर त्या पद्धतीने ठेवायचं आहे. हळद, मिरची पावडर आणि मेथी, कसुरी मेथी वगैरे जे मला रोजच्या वापरासाठी लागतं तर ते सर्व मी या मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर तेलाची जी बॉटल आहे ते प्लॅस्टिकची जी बॉटल आहे तर ती मी ऑनलाईन मागवलेलं तेल होतं. म्हणजे कच्ची घाणिका म्हणजे जे काय बोलतात ते घाण्याचं तेल असतं तर ते होतं. तर ते सुद्धा मी या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं. आणि त्यानंतर जे खडे मसाले असतात तर ते सुद्धा आपल्याला काही मसाला भात वगैरे बनवायचा असेल, बिर्याणी बनवायची किंवा नॉनव्हेजसाठी वगैरे हवं असतं तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं टिश्यू पेपरनी हा जो लाकडी मसाल्याचा आहे डब्बा तर तो पुसून घेतला. व्यवस्थित छान पुसून घेऊन त्यामध्ये सुद्धा हे जे खडे मसाले आहेत तर ते व्यवस्थित भरून ठेवले. तर यातील जे जायफळ आहे हे 3 जायफळ मी या डब्यात ठेवलं आणि एक हाताशी यावं म्हणून काचेच्या बरणीमध्ये काढून मी वरतीच ठेवून देणार आहे. त्यानंतर हे खडा हिंग वगैरे हे सर्व मला जे लागतं तर ते व्यवस्थित माझ्या हाताशी यावं अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत जसा हा वुडन स्पाइस रॅक वगैरे आहे तर ते मी ऑनलाईन घेतलेलं आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, तीसुद्धा मी तुम्हाला देऊन ठेवेल. तर त्यानंतर जो खाऊ वगैरे असतो तर ते खाऊ ठेवण्यासाठी मी असा प्लास्टिकचा कंटेनर आणलेला आहे. मागे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की खाऊ ठेवण्यासाठी मी माझ्याकडे असा हा कंटेनर आहे, त्यामध्ये मी खाऊ ठेवते. तर तो सुद्धा खाऊ व्यवस्थित भरून ठेवला. आणि असं नाही की आम्ही नाश्त्यासाठी वगैरे हाच खाऊ खातो, पण आता एक्झाम आहे तर त्यामुळे मी जर मला नाही बनवता आलं तर हाताशी होईल. शिवाय मी आता गावी जाण्यापूर्वी हा व्हिडिओ बनवला होता आणि गावी मला माझ्या काही म्हणजे फॅमिली रिझनसाठी जावं लागणार होतं. तर त्यामुळे मुली आणि त्यांचे पप्पाच इथे होते तर त्यामुळे मी थोडासा असा जास्तीचा वरचा खाऊ आणला होता. नाहीतर एरवी मी एवढा जास्तीचा वरचा खाऊ आणत नाही. तर त्यामुळे हे सर्व मी भरून व्यवस्थित करून त्यांच्यासाठी असं ठेवून दिलं होतं. त्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी अंडी असतात तर ती अंडीसुद्धा मी नेहमी धुवून ठेवते. तुम्ही मला या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये कधी पाहिलं असेल तर अंडी मी नेहमी आणल्यानंतर धुवून ठेवते. धुवून म्हणजे अगदी त्याच्यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं धुवून ठेवलं आणि जर आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो तर त्याच्यावरती अशी थोडीफार घाण असते तर ते फ्रीजमध्ये चांगलं वाटत नाही. म्हणून मी यामध्ये मला जर वेळ नसेल पटकन तर त्यामध्ये पाणी घालून थोड्या वेळासाठी असंच ठेवून देते. जर वेळ असेल तर पटकन धुवून घेते. हा जो कोलँडर म्हणजे ही जाळी दिसते तर ती मी IKEAमधून घेतलेली आहे. छान आहे. प्रत्येक वेळी भाज्या वगैरे धुण्यासाठी किंवा अंडी धुण्यासाठी, निथळण्यासाठी याचा छान उपयोग होतो. शिवाय स्टीलची सुद्धा आहे. त्यामुळे मी तांदूळ वगैरे मला मोदकासाठी तांदूळ वगैरे धुवायचे असतात तर ते सुद्धा धुवून यामध्येच नितळत ठेवते. अगदी छान आहे. तुम्हाला घ्यायचे असले तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीने आपल्याला वेळ मिळेल तसं आपण अंडी त्यावेळी वेळ नाही भेटला तर पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतरसुद्धा धुवू शकता. कारण ते फ्रीजमध्ये ठेवलं तर दिसायलासुद्धा छान दिसतं. आमच्याकडे जर बिना धुता अशी फ्रीजमध्ये अंडी ठेवली तर मग खायला मुलींना आवडत नाही त्याच्यावरती घाण बघून. त्यामुळं मी नेहमी अशी अंडी धुवून फ्रीजमध्ये ठेवत असते. असा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ मुलांच्या एक्झामसाठी सुद्धा पूर्वतयारीमध्ये उपयुक्त ठरू शकतो. शिवाय जर ऑफिस गोईंग महिला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 8-10 दिवसातून अशा पद्धतीने तयारी करून ठेवण्यासाठी पूर्वतयारीसाठी उपयुक्त ठरू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.